नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये आपण काही महत्त्वाची माहिती देखील कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 487 या भागामध्ये आपण 10 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. याचा PDF आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. गेल्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न आपण कव्हर केला होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, दिल्लीला अंमली पदार्थ पासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर ऑपरेशन कवच. ऑपरेशन कवच हे बघा दिल्ली पोलिसांनी राबवलेलं आहे, दिल्लीला अंमली पदार्थापासून रोखण्यासाठी. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न महत्त्वाचा होता, जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आजचे जे काही 8 महत्त्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणी कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला आहे, BCCIने कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2026 म्हणून कोणास घोषित केले? काल आपण पाहिला होता क्रिकेटर ऑफ द इयर 2025-26, ज्याचं उत्तर होतं शुभमन गिल. आज प्रश्न काय विचारलेला आहे? CK नायडू जीवन गौरव पुरस्कार. तर CK नायडू जीवन गौरव पुरस्कार हा बघा नुकतंच पर्याय राहुल द्रविड यांना घोषित करण्यात आलेला आहे. त्याचं कारण तर 2024 आणि आतापर्यंत जी भारतासाठी केलेली त्यांची कारकीर्द, तर यासाठी बघा कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2026 म्हणून बघा राहुल द्रविड यांना घोषित केलेले आहे. यांच्याच नेतृत्वामध्ये बघा भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वकप जिंकला होता 2024 हे लक्षात ठेवायचं आहे. मुख्य प्रशिक्षक त्यावेळी कोण होते? तर राहुल द्रविड होते. आता सध्या कोण आहेत? गौतम गंभीर आहेत आणि यांच्या नेतृत्वामध्ये भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 जो काही विश्वकप पार पडला बघा T20चा, तर तो जिंकलेला आहे गौतम गंभीर यांच्या नेतृत्वामध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून. दुसरा प्रश्न आहे, जल जीवन मिशन 2.0 योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे? तर हे जे काही जलजीवन मिशन 2.0 योजना आहे बघा, तर ती आता 2028 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. किती? 2028 पर्यंत. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. जल जीवन मिशन 2.0 भारत सरकारने ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा अधिक शाश्वत आणि सक्षम करण्यासाठी ही जी काही योजना आहे, तर ती आता 2028 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. सुरुवात जर आपण पाहिली तर 2018-19 मध्ये झाली होती. कालावधी जर आपण पाहिला 2028 पर्यंत असणार आहे. उद्दिष्ट काय आहे? ग्रामीण भागातील सर्व घरांना नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवणे. बदल जर आपण पाहिला तर पायाभूत सुविधा बांधण्याऐवजी आता पाणी पुरवठ्याची गुणवत्ता, दाब आणि शाश्वतता यावर देखील भर दिला जाणार आहे. निधी जर आपण पाहिला तर निधी हा 8.7 लाख कोटी, किती? 8.7 लाख कोटीचा भरीव निधी हा नुकतंच मंजूर देखील करण्यात आलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, भारतात कोणाला सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छा मरणाची परवानगीही दिलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. हा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल, कारण ही जी काही घटना आहे बघा, तर ती देशामध्ये प्रथमच घडलेली आहे. म्हणजेच निष्क्रिय इच्छामरण. एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरण देण्याची परवानगी प्रथमच देशामध्ये घडलेली आहे आणि त्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर देशातील पहिली घटना आहे, याचं नाव काय आहे बघा, तर हरीश राणा. पर्याय हरीश राणा. हरीश राणा यांना बघा निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी ही आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. इच्छामरण प्रकरणावर एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने. गेल्या 13 वर्षापासून, किती? गेल्या 13 वर्षापासून बघा हा जो काही हरीश राणा होता बघा, हरीश राणा, तर तो 32 वर्ष असून तो 13 वर्षापासून कोमामध्ये होता. सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशिया म्हणजेच उपचार थांबवून मृत्यू करण्याची परवानगी ही त्यासाठी दिलेली आहे, कारण तो 13 वर्षापासून कोमात होता, तो अजून देखील बाहेर आलेला नाही आणि त्याच कारणाने बघा निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी जी आहे, तर ती हरीश राणा यांना दिलेली आहे, कारण त्या ठिकाणी परिवाराने देखील अशी मागणी केली होती. आणि जो काही त्यांनी निर्णय दिला बघा, खंडपीठ कोणतं होतं? JB पारडीवाला आणि KV विश्वनाथन. JB पारडीवाला आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे.
त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, राज्य महिला आयोगाने महिलांच्या तक्रारीसाठी कोणता टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक हा सुरू केलेला आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय अ 155209 155209 असा जो काही टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे बघा, तर तो आता राज्य महिला आयोगाने महिलांच्या तक्रारीसाठी नुकतंच सुरू केलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, महिलांच्या तक्रारीसाठी कोणता टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला? तर 155209 किंवा 155209 असा टोल फ्री क्रमांक हा नुकताच सुरू करण्यात आलेला आहे राज्य महिला आयोगातर्फे. हा जो काही हेल्पलाईन टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे बघा, तर हे सुरू करणारे आपले महाराष्ट्र हे प्रथमच राज्य ठरलेले आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक राज्य महिला आयोगाने सुरू केलेला आहे महिलांच्या तक्रारीसाठी, असं करणारं देशातील कितवं राज्य आहे? महाराष्ट्र. तर ते आपलं पहिलं राज्य असणार आहे. आता सुरू कोणी केलेलं आहे? राज्य महिला आयोगाने. याच्या अध्यक्षा कोण आहेत? रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर याच्या अध्यक्ष आहेत. या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना जर आपण पाहिली तर 25 जानेवारी 1993 साली राज्य महिला आयोगाची स्थापना ही झाली होती. प्रश्न 5वा, मैत्री पाईपलाईनद्वारे भारताने कोणत्या देशाला 5000 मेट्रिक टन डिझेल पुरवठा हा नुकतंच केलेला आहे? आता मैत्री पाईपलाईन जर आपल्याला माहिती असेल तर मैत्री पाईपलाईन ही बघा भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर या मैत्री पाईपलाईनद्वारे भारताने बघा बांगलादेशला 5000 मेट्रिक टन डिझेल पुरवठा हा केलेला आहे. किती? 5000 मेट्रिक टन. त्याचं कारण वगैरे सर्व या ठिकाणी जाणून घेणार आहोत. भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईनद्वारे आसाममधील नुमालीगड रिफायनरीमधून भारतातर्फे बघा बांगलादेशला 5000 मेट्रिक टन हायस्पीड डिझेलचा पुरवठा जो आहे बघा, तर तो सुरू करण्यात आलेला. आता कोठून विचारलं जाऊ शकतं? तर आसाममधील नुमालीगड रिफायनरी प्रकल्प. हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. नुमालीगड रिफायनरी जो काही प्रकल्प आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असणार आहे आसाम राज्यामध्ये आहे आणि याच ठिकाणाहून हा पुरवठा बांगलादेशला केला जात आहे. मार्च 2026 मध्ये जे काही पश्चिम आशियातील तणाव वाढलेला आहे बघा, त्यामध्ये इस्रायल असेल, इराण असेल, अमेरिका, जे काही देश एकमेकांविरुद्ध लढत आहेत बघा, तर त्या तणावामुळे भारताने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा जो काही मैत्री पाईपलाईन आहे बघा, तर ती 131 किमी लांबीच्या पाईपलाईनद्वारे हा पुरवठा केला जात आहे, ज्यामध्ये 6 किलोमीटर भारतामध्ये आणि 125 किलोमीटर हे बांगलादेशमध्ये या पाईपलाईनद्वारे प्रतिवर्ष 10 लाख मेट्रिक टन डिझेल वाहन करण्याची क्षमता ठेवते ही मैत्री पाईपलाईन, लक्षात ठेवायची. कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर भारत आणि बांगलादेश. थोडीशी माहिती पाहूया. स्रोत आणि गंतव्य डिझेल आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडकडून सिलिगुडी मार्केटिंग टर्मिनलद्वारे बांगलादेशातील दिनाजपूरमधील पार्वतीपूर डेपोला हे पाठवले जाते. उद्देश काय आहे? हा प्रकल्प जो आहे बघा, तर तो दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य मजबूत करतो आणि इंधनाची शाश्वत व किफायतशीर वाहतूक सुनिश्चित करतो. महत्त्व काय आहे? तर इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या पाईपलाईनद्वारे बघा होणारा पुरवठा हा बांगलादेशातील इंधन सुरक्षा आणि अबाधित राखण्यास मदत करत आहे. कार्यान्वित केव्हा झाला? तर 2023 मध्ये हा कार्यान्वित झालेला आहे, 2023 मध्ये. प्रश्न क्रमांक 6वा, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते पार पडले? ज्याचं उत्तर आहे बघा देवेंद्र फडणवीस, जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बघा 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण हे नुकतंच करण्यात आलेले आहे. ही जी काही 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे बघा, तर हिचं आयोजन जर आपण पाहिलं तर पुण्यातील वाघोली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कुठे? पुण्यातील वाघोली या ठिकाणी. 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तो देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. 7वा प्रश्न आहे, जर्मनीच्या व्यावसायिक फुटबॉल संघाच्या कोणत्या तर पुरुष, हे लक्षात ठेवायचं आहे, जर्मनीच्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक कोण बनल्या आहेत? पर्याय ब सबरीना विटमन. सबरीना विटमन ह्या जर्मनीच्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या
पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक बनलेल्या आहेत. 8वा प्रश्न आहे, विरासत शक्ती विशेष हँडलूम एक्स्पो 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर विरासत शक्ती विशेष हँडलूम एक्स्पो 2026 हा पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्य माहिती जर आपण पाहिली तर याचं आयोजन हे 7 ते 14 किती 7 ते 14 मार्च 2026 या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. ठिकाण आहे हँडलूम हाट जनपथ, हँडलूम हाट जनपथ नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आयोजक जर आपण पाहिले तर नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी दोघांनी बघा याचं आयोजन हे केलेलं आहे. विशेषतः काय याची तर महिला सबलीकरण आणि भारतातील पारंपरिक हातमाग वारसा साजरा करणे हा यामागचा उद्देश आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे, देशात LPGला कोणता कायदा लागू करण्यात आला? ज्याचं उत्तर आपल्याला सर्वांनी बघा कमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास ते मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. हे झाले आजचे महत्त्वाचे चालू गणिताचे प्रश्न. आता घेऊया याची झटपट रिव्हिजन म्हणजे चांगलं आपल्या लक्षात राहील. प्रश्न पहिला होता बघा, BCCIने कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2026 म्हणून कोणास घोषित केले? तर राहुल द्रविड यांना घोषित केले. दुसरा प्रश्न आहे, जल जीवन मिशन 2.0 योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आली? तर 2028 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे जल जीवन मिशन 2.0 योजना. भारतात कोणाला सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिलेली आहे? तर हरीश राणा यास बघा निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली असून ही घटना प्रथमच घडलेली आहे देशामध्ये. राज्य महिला आयोगाने महिलांच्या तक्रारीसाठी कोणता टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केला? तर 155209 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक महिला तक्रारींसाठी बघा राज्य महिला आयोगाने सुरू केलेला आहे. मैत्री पाईपलाईनद्वारे भारताने कोणत्या देशाला 5000 मेट्रिक टन डिझेल पुरवठा केलेला आहे? तर बांगलादेशला बघा या मैत्री पाईपलाईनद्वारे 5000 मेट्रिक टन डिझेल पुरवठा केलेला आहे. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जर्मनीच्या व्यावसायिक फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक कोण बनलेल्या आहेत? सबरीना विटमन या जर्मनीच्या व्यावसायिक फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक बनलेल्या आहेत. विरासत शक्ती विशेष हँडलूम एक्स्पो 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा विरासत शक्ती विशेष हँडलूम एक्स्पो 2026 हा आयोजित करण्यात आला आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. देशात LPGला कोणता कायदा लागू करण्यात आला? ज्याचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.